गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। भक्त ऐसे जानाचे देही उदास, गेले आशा पाश निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडूने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, हे घातरिया का जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, विठाला विठाल विठाल अष्टांग योगी मासोक्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा, नमस्कार सष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सानडीला बुदाबु, जगडनित पाणी मंडनम मंडनानं, तरुण तुलसी माला कंजनम कंजन नेत्रम, सवयदबलासन ठलम चिंतयामि, महायोग पेटे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है, समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, हरिकला पत्नी जोधरार्थावतारम, कलंकांक तेजोदिका मुदिवक्त्रम, फलानीश बाधा पणोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी सेवेला सेवक सेवेला सेवक सेवेला सेवक सेवेला सेवक सेवेला
पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लाडीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. अभंग सुंदर आहे. अभंगाची प्रस्तावना गोड मांडतो ऐका. तुकोबाराय म्हणतात की भक्त म्हणजे संत. ज्या संतांना बाकी जगातल्या दुसऱ्या काही गोष्टी आवडतच नाही का तर ते गेल्या आशा पाशी निवारून आशा नाही आणि पाशय नाही. म्हणून आम्हाला या जगाची काय चिंता आमचा फक्त भगवान परमात्मा आवडतीचा विषय येतो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. सगळं मान्य तुकोबाराय आम्हाला पण हल्लीच्या काळात चौघांच्या खांद्यावरच तुम्हाला जावं लागेल. अशा वेळेस तुमच्या निर्वाणीच्या प्रसंगाला रक्षण कोण करणार तर तुकोबाराय म्हणले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. सगळं कराय पण हल्लीच्या काळामध्ये आम्ही परमार्थ कसं करावा एवढं मांडा. तुकोबाराय म्हणले परमार्थ करण्याची गरजच नाही का तो आपोआप होतो का होतो ना म्हणले होतो. कसा होतो सांगू का. तुकोबाराय म्हणले सत्कर्म करा हाच आपला परमार्थ. काय बोलतो मी कळतंय. सत्कर्म करा पण सत्कर्म करणाऱ्याला निदान आडवं जाऊ बोला की आडवं जाऊ नका. आडवं जर गेले तर परिणाम काय होईल. घातली भय सिन्नरला आपलं नरका जाणे आणि नरकाला जर जायचं नसेल तर सत्कर्म करणाऱ्याला आडवं जाऊ नका. कारण की का घातली भय नरका जाणे का विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. विठाला अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला प्रभू श्रीरामचंद्र प्रभू आणि श्री राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन आणि प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्तानं आपल्या श्री क्षेत्र तळबाडे या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा. यावर्षी कलशारोहण सोहळा यावर्षीच केला ना आणि यावर्षी त्या निमित्तानं भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याला गेली 27 वर्ष पूर्ण झालेत. पण यावर्षी अगदी भव्य स्वरूपाचं स्वरूप तुम्ही सगळ्यांनी या सप्ताहाला दिलं आणि सप्तातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा बरोबर ना नाना आणि दुसऱ्या दिवसाची सेवा सौभाग्य माझ्याकडे करण्याचं या ठिकाणी योजिलं आणि मला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खरं तर मी बोलून जाईल की मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहनं पायबरी आयुक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा. सप्ताहाचं जर योगदान बघितलं सप्ताहाचं जर खरं तर या ठिकाणी भव्यता दिव्यता जर बघितली तर आजचं कीर्तन मला वाटतच नाही तळवाडे गावात चालू आहे. आजचं कीर्तन पंढरपुराला सुद्धा लाजवेल असा सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलाय. तुमची उत्सुकता तुमची भाविकता तुमचं प्रेम आणि तुमचं खरं तर एवढं योगदान पाहून मला सुद्धा असं वाटायला लागलंय की उद्यापासून रोज इथं मंडपात येऊन बसावं असं खरं तर गोड सोहळा आहे. आणि म्हणून काय बोलायचंय अगोदर गावाचं कौतुक करतो मग इकडे येतो. आमच्या तरुणांना विशेष धन्यवाद देईल गड्या. काय धन्यवाद देईल. आज एंट्री करत असताना मला वाटलं तुम्ही स्वर्गातूनच आलोय का काय. स्वर्गातच आलो का काय. ते स्वर्गात सुद्धा एवढं गोड नियोजन नसेल एवढं नियोजन तुम्ही केलंय गड्या. ते येताना ते बघितलं ते दूर अरे बापरे काय बाबा म्हणलं आणि म्हणून पुढं आलो तो डचकवलं मला 2दा-3दा. आणि तर गोड म्हणजे कसल्याच कमतरता नाही. जेवढं मोठ्या सप्ताहामध्ये नियोजन करता येत नाही ना बोराव तेवढं तुम्ही या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये करून दाखवलं. मला वाटतं
तुमच्याकडे पैसा किती आहे महत्वाचं नाही, तुमचं योगदान आणि तुमचं नियोजन कसं आहे याला लय महत्व आहे, आणि ते तुमच्याकडे आहे. अगदी टेक्नॉलॉजीनं आज ती टेक्नॉलॉजी कीर्तनात आणली आहे. आज मला वाटतं हा सप्ताह कलियुगातल्या अगदी गोड पर्व काळात चालू आहे असं तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं. विज्ञान आणि अध्यात्म एकत्रित करून या सप्ताहाची क्रांती तुम्ही उभी केली, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. तरुण मंडळींचं योगदान जास्तच आहे, आणि म्हणून आमच्या म्हाताऱ्या माणसांचं, या जुन्या गावची, ही गावची जुनी लोक, एक सांगू का गावात मध्ये काय झालंय, मी येता येता तुमचं गाव वाचलं म्हणजे माझ्या मुखातून माझ्या डोळ्यानं मी या गावाचा अभ्यास केला. काय तुमच्या गावच्या तरुण पोरानं उर्मटपणा सोडलाय आणि जुन्या माणसानं उर्मटपणा सोडलाय. परमार्थात मध्ये क्रांती झाली, आणि म्हणून पिकलिया शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग, असं गोड असं नियोजन आयोजन तुम्ही केलं, त्यानं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर विशेष तत्वानं गोड अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कुकळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक आदरणीय आमचे धनकुमार, बरोबर ना? काय नाव? धन्यकुमार. आदरणीय धन्यकुमारजी महाराज मुरकुटे, आदरणीय महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा थांबा ना, सांगतो ना, ऐका ना. त्यांनी पहिली चाल इतकी सुंदर गायली, आवाजामध्ये लहरी, आणि देवानं आवाजात घातलेली एक सप्त तारकातली एक तार आहे. ती तार शक्यतो कुठं ऐकायला, कुठं पाहायला मिळत नाही. धन्यकुमार महाराज, कदाचित आई वडिलांनी एवढा गोड आवाज दिलाय आणि भगवंतानं एवढा गोड आवाज दिलाय, म्हणून तुमचा आवाज आम्हाला धन्य व्हावा, ऐकून आम्ही धन्य व्हावं, याकरताच तुमचं नाव धन्यकुमार असावं. अगदी धन्यकुमार महाराजांकरता वाजवा, जोरात वाजवा. हा, अगदी गोड सुंदर गात आहेत, असं वाटतं तुमचं गाणं तुम्ही गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, एवढं सुंदर गाणं आहे. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या भागाचं वैभव आहे, आणि आपल्या भागाचे वैभव, नवे नाशिक जिल्ह्याचं वैभव, आदरणीय आमचे खरं तर चिंतामणजी महाराज साणप, आवाजात सुंदरता आहे, गोडवा आहे आणि भव्यता आहे, दिव्यता आहे. एकदा टाळी वाजवायची महाराजांकरता. आपल्या सगळ्यांचं वैभव आहे आणि माझे लाडके आहेत आदरणीय चिंतामण महाराज. चिंता करायची गोष्ट नाही, म्हणून चिंतामण महाराज, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तिसरे गायनाचार्य आदरणीय आमचे शरदजी महाराज दिघे, बरोबर ना? शरद महाराज दिघे, वा. हा, म्हणजे शारदेनं ज्यांच्या मस्तकावर हात ठेवावा असे शरद महाराज, वा. असे शरद महाराजांकरता टाळी वाजवायची. सुंदर पहिली चाल गायली. सगळे माझ्या मागत ज्ञानदादा आहे, निवृत्तीदादा आहे, सगळे टाळकरीत वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थीगण आहेत. आदरणीय बाबा त्यांच्या दोघे इकडे बाबा आहेत, त्यांच्या दोघांचे आभार. आदरणीय विनेकरी बाबा, आपल्या भागाचं नाव महाराष्ट्रात केलं बरं का. हा, सिन्नर भागाचं नाव महाराष्ट्रामध्ये केलं, ज्यांचं महाराष्ट्रात विनेकऱ्यामध्ये टॉप 1 मध्ये नाव लागतं, असे किरण महाराज, बरोबर ना? किरण महाराज साणप, एकदा टाळी वाजवायची, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं बरं का, आपल्या गावानं ज्यांच्यावर प्रेम केलं, आपल्या, मला वाटतं बरं का महाराज, इथलं वातावरण बघून मला असं वाटतं हे प्रत्येक तरुण तुमच्या वाजवण्यावर प्रेम करतोय, बरोबर ना पोराव? आणि म्हणून असं प्रत्येक तरुणाचा तुम्ही आयडॉल आहात, हे तुमचे फॅन आहात, एवढं गोड वाजवतायत. आणि तुम्हीच फॅन नाही पोराव, मी सुद्धा त्यांच्या वाजवण्याचा लय मोठा फॅन आहे. का? त्यांच्या वाजवण्यामध्ये सगळ्या गोष्टी, चपळता, सुंदरता, स्पष्टता, म्हणजे विशेषतः क्लिअरिटी, ते क्लिअरिटीला आहे. आणि विशेष तत्वानं एक ताकदीनं वाजवणारं एक आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे दिनेशजी महाराज मोजाड, एकदा सुंदर टाळी वाजवायचे. तत्वानं गोड वाजवणं आहे, स्वभावही तितकाच गोड आहे, आणि आमचे मोठे बंधू आहेत, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि खरं तर विशेष तत्वानं दोनही चोपदार आहेत, चोपदार नाही भालदार आहेत. हा, एकाकडे उद्यापासून हे भाला नाही द्यायचं, एकाकडं राजदंड द्यायचा, आणि एकाकडं म्हणजे दोन्ही राहील, भालदार आणि चोपदार, दोन्ही भालं दिलं का मग कीर्तन करायचं अवघड होतं, असू द्या. हा, आणि म्हणून दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष तत्वानं आमच्या लाखो कीर्तनकारांचा प्राण की जीव, ज्यांच्यामुळं कीर्तनकाराचं आयुष्य वाढलं बरं का. तुम्ही म्हणता कसं काय वाढलं? आवाज चांगला असल्यामुळं कीर्तनकाराला सहज बोलता येतं, गायकाला सहज गाता येतं, आणि वाजवणाऱ्याला सहज वाजवता येतं. असं आपल्या नाशिक जिल्ह्यातला गोड साऊंड आमचे श्रीराम साऊंड सिस्टीम, आमचे निखिल दादा, एकदा जोरदार टाळी वाजवायची. गोड तत्वानं त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून, वेळ कमी माझ्याकडं, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून सप्ताह कमिटीनं मला बोलण्याची संधी दिली. ते म्हणले महाराज आमचा तळवाड्याचा सप्ताह आहे, तारीख देताना कोण होतं मला नाव काय पाठ राहिली नाही, पण ते सगळी
सप्ताह कमिटी होती, महाराज होते, त्याच्यामध्ये सगळे आमचे तरुण मंडळी होते. सगळ्यांनी मला फोन केला की महाराज आमचा तळवड्याचा सप्ताह आहे, बरं काय तळवड्याचा सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालायचा? माझा. म्हटलं 10वा सोडून कितवा आहे घाला. आणि मग त्यांच्या माध्यमातून मला आजची दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. इथं आलोय, आनंद वाटला, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक हे पायावर, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावर, वारकरी संतांचा, वारकरी आता या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. आपल्यासारखी माणसं जगात नाही. थोडस शार्प इथं का? एवढ्या पवित्र मातीतली माणसं आहे हॉल कमी. या जगतामध्ये एवढ्या पवित्र मातीमध्ये कशा करता जन्माला आलोत माहिती का? आपण ज्या कारणाकरता जन्माला आलो ती कारण आहे ना भजनाचं. पण ज्याच्या जीवनात भजन आहे त्याचंच आयुष्य सार्थक लागतं असं तुकोबा आहे म्हणतात. का? तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे कधी खलिया. हे जन्माचं सार्थक आहे, पण सार्थक करण्याकरता काय केलं पाहिजे? आम्ही भजन केलं पाहिजे. आहे बरोबर ना? भजनाकरता नरदेन दिलाय आणि भजनाकरताच वापरावा. का? पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मी नेहमी सांगत आलो की आपल्यासारखी माणसं जगात नाही दादा. का? पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र मातीमध्ये जन्माला आला. कोणत्या मातीमध्ये? आपण ज्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये जन्माला आलात ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाची भूमी? राजकारण्यांची. कोणाची? संतांची. बरोबर ना? कोणाची भूमी? भूमी भूमी विचारली मी. कोणाची भूमी? संतांची. आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव कर्नाटक राज्य, महाराष्ट्र. बरं, महाराष्ट्रात जन्माला आला, यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा मला अपेक्षित आहे, उत्तर अपेक्षित आहे. आजी कोणत्या जिल्ह्यात? नगर जिल्ह्यामध्ये तुमचा माझा जन्म झाला. बरोबर ना? कोणता जिल्हा? नाशिक. जरा मोठ्यानं बोला ना. का? तर तुमच्या नाशिक जिल्ह्याचा फार मोठा आशिक आहे मी. का बोलायचंय? नाशिक जिल्ह्याबद्दल जर बोलायला गेलं, सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायी वारी करणारा जिल्हा. बोला ना, बोला ना. त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा सुद्धा जिल्हा. बोला ना, कोणता जिल्हा? नाशिक. सगळ्यात जास्त द्राक्षे आणि कांदा पिकवणारा जिल्हा नाशिक. कीर्तनाची आवड असणारा जिल्हा नाशिक. कीर्तनकारावर प्रेम करणारा सुद्धा जिल्हा नाशिक. कलाकारावर सुद्धा योग्यतेनं प्रेम करणारा सुद्धा जिल्हा नाशिक. कलेची आवड असणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नोट छापणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे. हा, पलीकडचा आहे. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं गोड असावं. किती गोड असावं? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं दादा माणसाचं गोड असावं. आई किती गोड असावं? हे आजी ऐक बरं का, किती गोड असावं? आपण ज्या कारणाकरता आलोय ते कारण आहे भजनाचं. तळवाडेकर ऐका, शास्त्रामध्ये असं सांगितलंय बरं का दादा की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवता. हा बरोबर बोलले, ऍब्सोल्युटली राईट. हा ओके. हा
3 वेळाच जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड म्हणले कबीरदास महाराज. थोडं औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. जमाना खोया भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. भजना करता आलोय, माणसाचं भजन गोड असावं. किती गोड असावं. महाराज म्हणले दिन रजनी आची दंदान गोविंदाचे पोवाडे. आमचं भजन गोडच असावं. भजना करता आलोय. पण काय काय माणसानं काय करतात, आयुष्यभर भजनच गात आली. मी माझं सांगून जाईल, आयुष्यभर भजन गातात. आमच्या तिकडचं सांगतो, आमच्या इकडची भजन आहेत ना, रातभर भजनाला जातात. रातभर भजनाला जाते. आखी एक ताटली गुळाची संपीत येतात आणि एकच अभंग मानतात, मग घरी येतात. आणि निदान गेल्या सरशी आखी ताटली संपवल्या सरशी 4-5 अभंग तरी नीट म्हणणार. आपलं गणितच वेगळं आहे. म्हणूनच आम्हाला देव भेटत नाही. आणि देव मिळण्याकरता भजनच असावं. का भजन असावं. महाराज म्हणले भजन तुमचं लोकांतात नसलं तरी चालेल, पण भजन एकांतात गोड असावं. काय म्हणतो कळत आहे. काय काय माणसाचं भजन आयुष्यभर भजन आहे, पण त्या भजनात प्रेम नाही. आणि देव तर प्रेमाचाच बुकेला, थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. आपण म्हणतो नाही देव आशा न पावायचा. जरा तुम्ही बोला ना, मी एवढं जीव तोडून बोलतोय, जरा बोलले पाहिजे. देव आशा न पावायचा मोठ्याला देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे. थोडा दिले मनी नाही भाव म्हणे. देव आशा न पावायचा देव बाजारचा. अजून पुढे गोडे दगडाचा देव त्याला वडाराचं देव, मातीचा देव त्याला पाण्याचं देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी मला माहिती तुमचा. देव आशा न पावायचा देव बाजारचा. अजून लिहिलंय गोड एकची धर्म जगाची बांधकोर. तसं नाही, जगाला प्रेम अल्पावे. मग प्रेमानं बावानं जगा का. अरे भरोसा नाही तुमचा माझा. लय गोड लिहिलंय. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा. हे जगे कुणाचे सांग बया माणसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगा.
बाजूची जोरात व्हा मुग माझा अपमान नाही करायचा. हा जन्मामध्ये आलोत ना तर जन्म व्हायला नाही घालायचा. जन्मात आलोत ना कधी जे म्हणाले ना ते करायचं. हा मग हटायचं नाही माणसानं. का हटायचं नाही? वाटलं ना उधळायचं आपल्याला लगेच काय लगेच सुरू करायचं. हा हाय काही नाही करायचं. मग महाराज म्हणले किती गोड आहे असे हा जन्म मोलाचा हे नको तू घालवू बाया नको तू घालवू बाया. आई बर का बघून घे सावळी मूर्ती आता मारुती रायाची. जायचंय मग काय करा या जगतामध्ये आलोत ना तर त्याचं भजन करायला शिका. भजना करताच दिलंय नरदेह आणि नरदेह तर दिलाय एवढं दुर्लभ आहे नाही एवढं दुर्लभ आहे. नाथ बाबांनी त्याचं वर्णन केलं. नरदेह हा दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. हे नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव. मध्ये दुःख यातना वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वाजवा टाळी. मग आम्ही कधीतरी त्याचं भजन केलं पाहिजे आणि त्याच करता तुम्ही आम्ही आलोय बरं का. आणि त्या भजनातली अर्थता आमची गोड असावी. किती गोड असावी? महाराज म्हणले तरी म्हटलं काहीतरी दया इधर कुछ तो गडबड आहे. हा जगतातलं महत्वाचं गडे. आम्ही जगतामध्ये आलोत ना तर त्या देवाची अर्थता जोपासली पाहिजे. पण काय झालंय आम्ही धरलाय संसार हाताशी आणि संसाराच्या मस्त आपण तापलोय. पण कुटुंबाची सेवा करता करता आम्हाला प्रपंच विसरूनच गेलोय. करिता या सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा. हा मग आम्ही म्हटलोय ना जगतामध्ये आलोत ना तर संसार सोडू नका. महाराज म्हणले ज्ञानोबाराय म्हटलेत ना माऊली म्हटलेत ना आसोनी संसारी जीवे वेगवेगळे आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मग राहा ना संसारात. बरं 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 ज्ञानोबारायचे बरेच स्टेटमेंट आहे. ज्ञानोबाराय अनेक ठिकाणी म्हणतात. एका ठिकाणी म्हणतात की अवघाची संसार सुखाचं करेल आणि आनंदे बनीन तिन्ही लोके. पण एका ठिकाणी तर तुकोबाराय म्हणलेत की लटिका व्यवहार सर्व संसार वाये रजार हरिवेन. मग संसाराची आस खोटीच आहे पण खोटी आहे. मग प्रत्येकाच्या दारात जाऊन तुकोबाराय शिकवतात की देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी. प्रत्येकाला सांगितलं देव घ्या. पण लोक म्हटले तुमचा देव आम्हाला लागत बरं का बाबा देव आम्हाला लागत नाही. पहिल्या वर्गाला तर म्हणले लागून या पाया विनवितो तुम्हाला. दुसऱ्या वर्गाला म्हणले सेवितो आरस वाटितो आणि ग्यारे होणा करा बरी. आणि तिसऱ्या वर्गाला तर म्हणले अरे घ्या नाही घेतला तर आमचं याच्यामध्ये काय जाणार आहे. पण तुम्ही घ्या त्याला श्रवण करा त्याला मिळवा. का तर विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान शूरदान. पण विनंती कोणाला करतात याचं जर उत्तर बघितलं तर ज्ञानोबारांनी त्याचं उत्तर दिलं. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्टिते सोहम बाबी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवले. गाते कोण? चहुवेदी जान हरिपाठ म्हणला तुम्ही आता. चहुवेदी जान शाही शास्त्री. कारण 18ही पुराण हरिशी गाते. थोडं सेंटर बोल. 18ही पुराण हरिशी गाते. श्रोते जो शेष ना जो ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे त्या राजाचं नाव परीक्षिती राजा. श्रोते पाहते
शेष नारायण हजारो डोळ्यानं देवाला पाहतो, त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली. चतुर एकच आहे, चतुरा तो गुण लावण्याची खाणी. विनोदी एकच आहेत नारद, त्यांना सुद्धा महाराजांनी विनंती केली. चतुर विनोदी दूषिते मला वाटतं आपला हा नाशिक जिल्हा, आणि नाशिक जिल्ह्याच्या इकडचा एक तालुका इथं वरती सिन्नरच्या वरती तालुका विचारला, जिल्हा नाही. अकोला, अकोला नाही अकोले, अकोला विदर्भात नाना. हा हा अकोला म्हटलं का विदर्भात जावं लागतं ना, अकोले म्हटलं का आपल्या जवळ इथं ह्या दुडीच्या पल्लीकडून. बरोबर ना, आलं का लक्षात? आता तिथं रेल्वे स्टेशन होणार आहे दुडीपाशी. हा तुम्ही म्हणता तुम्हाला लयच अभ्यास, मला सगळा अभ्यास करतच येतो तो इकडं. हा आणि मग ना त्या अकोले तालुक्यात मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो होतो. त्या अकोले तालुक्यात एक दुष्यिते साधू होऊन गेले बरं का. माझं कीर्तन होतं तिथं, आपले संकेत दादाचं गाव. आणि गेल्यानंतर कीर्तनाला गेल्यानंतर एक व्यक्ती सदग्रस्त तिथलाच होता. तो माझ्या पाया पडण्याकरता आला. पडण्याकरता आल्यानंतर त्यांनी मला सजगतेनं तोंड प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. आणि तो जरा नाही बराच गेलेला, म्हणजे आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर गेला होता. म्हणजे गेलेला नव्हता, पण त्यानं भाग पाडलं होतं. अजूनही नाही कळालं, असू द्या. हा त्यानं जरा घेतलेली होती, सहजच बोलतो, स्पष्टच बोलतो. आणि मग त्यानं घेतलेली होती. तो म्हटला मला 2 प्रश्न विचारायचे. काय म्हटला 2 प्रश्न विचारायचे. म्हटलं विचार. मी चांगला होता, म्हटलं विचार. हा मी म्हटलंच विचार. हा मी विचार म्हटलं. तो म्हटला बघा बरं का, प्रश्न आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागेल. चालेल म्हटलं. चालेल म्हटलं. हा चालेल म्हटल्यावर तो म्हटलं बघा बरं का. म्हटलं बघा काय अडचण नाही. तो म्हटला महाराज सोरबंद झालाय. तो म्हटला महाराज पहिला प्रश्न असा आहे की आमच्या तालुक्यामध्ये असे साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? मला येत होतं उत्तर. मी सांगितलं. मी म्हटलं अगस्त्य ऋषींना एका गोटात 7 सागर पिले. अजूनही जर विश्वास नसेल तर विकिपीडियाला, गुगलला जाऊन विचारा. माझ्यावर जर विश्वास नसेल तर चंगळ्या बोले कू. अजूनही नाही कळालं का? असू द्या. हा तर अजूनही जर विश्वास बसत नसेल तर यूट्यूबला किंवा जाऊ द्या, ज्यांना कळलं त्याला कळालं, असू द्या. त्याला इंस्टाग्राम थोडंफार पाहावं लागत. हा आणि मग आहे ना ते म्हणले, मी म्हटलं अगस्त्य ऋषी. तो म्हणला ॲब्सोल्युटली राईट, बरोबर आहे, हुशार आहे तुम्ही. अरे म्हटलं हुशारच येड्या. हा तो म्हणला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, पण दुसरा प्रश्न असा आहे प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं दादा, तर तुम्हाला महाराज माझ्या पाया पडावं लागेल. मी म्हटलं विचार. आता मला वाटलं याचे प्रश्न असून बरं का जे काय असणार. म्हणलं विचार. तो म्हणला बघा बरं का. म्हणलं बघ गड्या विचार. हा तो म्हणला अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. आजी मला उत्तर देता नाही आलं. शेवटी म्हटलं माझ्या कुठं वाचण्यात आलं नाही, कुठं ऐकण्यात आलं नाही, कुठं पाहण्यात आलं नाही, कोणत्या कीर्तनात ते ऐकलं नाही, कोणत्या ग्रंथातही नाही. त्याला म्हटलं तू सांग. तो म्हणला रे सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आला. मला नाही कळायला का? महाराज अगस्त्य ऋषी दुष्यत होते. सोमभावी कोण? शुकाचार्यांचे गुरु विदेय जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय करा, संत संग धरा. पण संताची संगत जर धरली प्रमाण द्या. काय त्या संताच्या संगतीत? महाराज म्हणले हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई.
संगतीत लय महत्वाचं गणित आहे. तुम्ही म्हणता कसं? अरे तुम्ही गावाच्या बाहेर लय मोठं नाव कमवता, लय कमवता, आणि बाहेरगावची लोक जेवढी मानतील ना तेवढं गावातल्या लोकांनी मानून दाखवा. पैन लागली बार माझी, कितीची पैन लावा. बाहेर गावात तुम्हाला साहेब म्हणतील, बाहेर गावात महाराजही म्हणतील, पण गावात येऊ द्या, गावातला लहानपणीचा मित्र भेटू द्या, त्या साहेबाचं त्या महाराजाचं पर वाटुळं करून टाकी. तुम्ही म्हणता कसं काय? माझी एक 4थीची मैत्रीण होती. मी हसायची काहीच गंमत नाही, फक्त मैत्रीण होती आणि एका बेंचवर बसायला होतो. ते म्हणता बेंचवर काय करीत होते? गावातल्या काही गाडीची हेडलाईट या पठ्ठ्यानं शिल्लक ठेवली नव्हती म्हणून मास्तरानं रागवायता की तिच्या शेजारी मला बसवलं होतं. 4थीपर्यंत लय मार खाल्ला मी अजय बरं का, लय मार खाल्ला गो लय. तिनं माझा काटाच केला होता, काटाच. तुम्ही म्हणते कसं काय? ती वर्गाची मॉनिटर होती. काय होती? मॉनिटर, वर्गाची मॉनिटर. तिनं माझं रोज नाव टिपायचं. अरे देवेंद्र फडणवीसांचं काय यादीला नाव पहिलं होतं, या पठ्ठ्याचं रोज यादीला पहिलं नाव. कशाला? मार खायला, बाकी कशालाच नाही. मार खाऊन वैतागलो. घरच्यांना म्हटलं, मी 4थीपर्यंत लय तयारी केली ती बरं का महाराज. 4थीपर्यंत म्हटलं होतं दिनेशजी, घरच्यांना म्हटलं होतं मला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर होण्याकरता लय तयारी केली ती. रात्रीचं बराळायचं सुद्धा डॉक्टरच व्हायचं. हा, एक दिवस तर मधूनच उठून पळालो होतं. म्हणलं पेशंट आले करून. हा लय 4थीपर्यंत लय ठरवलं होतं, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. ती म्हणताना कसं काय? तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं ना. आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्यावर ग्रॅज्युएशन माझं तिकडंच कम्प्लीट झालं आळंदीत. पण तिकडून गावाला येऊस्तोवर इकडं तिचं लग्न झालं. लग्न झालं ना योगायोगानं. त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिथं गेलो, तिनं मला काय ओळखलंच नाही. कसं ओळखलं नाही? 4थीपर्यंत काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली आत्ता. तिने ओळखायची, आता तोच दिसतोय. आणि लहानपणी ना अख्खं गाव मला भावड्या म्हणायचं. आता महाराज म्हणतोय. हा, आणि तिला कळा ना हा तोच आहे का. पण शेवटी आपल्याकडे कीर्तन संपलं का आपल्याकडे महाराजांचे आभार मानतात. तुमच्याकडे मानतात ना? मानतात. मी त्या दिवशी भिवंडीला कीर्तनाला गेलतो, आणि भिवंडीला कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या कुळी आगरी लोक आहे जास्त तिकडं, भिवंडी भागात, कल्याण भागात, तिकडे कुळी आगरी लोक आहे. आणि तिथं माझे ना आभार मानायला सुरुवात केली. आता त्यांचं बोलणं आहे जाम भारी, तिकडचं लय भारी बोलणं कुळी आगरी लोकांचं. मुंबईला इथली कोणी जर लोक असतील तर त्यांना लगेच कळेल. ते काय आभार मानले माहिती का? पुण्यस्मरणाचं कीर्तन होतं दिनेशजी बरं का महाराज. कसे आभार मानले? धन्यकुमार महाराज बरं का, चिंतामणजी. आभार असे मानले, आजचे कीर्तन माझं नाव घेतलं. यांनी जाम बारी कीर्तन केलाय. जाम नाही कळालं तुम्हाला? जाम बारी कीर्तन केल्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला जगू दे, थोड्या दिवस जगू दे. लोक ना त्या दिवशी तर एकानं पोल्ट्री फार्मच्या वतीनं श्रद्धांजली वाहिली. म्हणलं कोंबड्या आणतो का काही तर द्यायला. हा, लय लोक अवघडे काय अवघड. आणि ना ते आभार मानले, आणि तिला कळालं हा आपला लहानपणीचा. हा तर परत बोलायचं नाही बरं का, अजिबात नाही बोलायचं. हा, लहानपणीचा मित्र आहे, तिला कळालं. लहानपणीचा मित्र तिला कळालं. ती एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. 4 गावची लोक माझ्या पाय पडत होती. नाना सगळ्या माणसांना बाजूला केलं आणि माझ्या जवळ आली. पाय नाही पडली माझ्या, सगळ्या माणसांना बाजूला केलं. मला म्हणती बावड्या तू कधी कीर्तनकार झाला? जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहता काय माझ्याकडे? त्या दिवसापासून मी अतिपरिचय करायचंच बंद केलंय. म्हणलं नको. वैद्य बाबा सांगायचे अतिपरिचयात अवाज्ञा होतेच, म्हणून सांगू तुमचा अतिपरिचय संताच्या ठिकाणी असावा, अतिपरिचय पांडुरंगाच्या ठिकाणी असावा. काय होईल? जीवनाचं कल्याण होईल. म्हणून अतिपरिचय भगवंताच्या ठिकाणी असावा. प्रमाण देऊ का? तुकोबाराय म्हणतात की अरे संताच्या ठिकाणी अतिपरिचय जर केला, उजळले बाग आता उजळले बाग, उजळले बाग, उजळले बाग, उजळले बाग आता भाग्यात, उजळले बाग उजळले बाग, उजळले बाग. संत दर्शनी
भाग्य जर ओळखळायचं आहे, आम्हाला जर संगतच करायचे तर संतांची संगत करावी. आणि या संगतीतून काय होतं तर जीवनाचं कल्याण होतं. आम्हाला कल्याणच करायचं आहे, कारण की हा जन्म आता मिळालाय. आता 84 लक्ष योनीतून आम्हाला फिरून यावं लागेल, तेव्हा मनुष्य देह मिळणार. एका आवलिया साधून लिहिलंय ना, किती गोड लिहिलंय तो. ते म्हणलेत मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळाला उद्या मिळाले याची गॅरंटी नाही. म्हणून काय करा आता तरी पुढे हाच उपदेश, आणि नका करू नाश आयुष्याचा. मग काय करा, आम्ही ज्या करणा करतो आलो ती संतांचं गणित आहे. आज संत बरंच बोलायचं, दुसरा दिवस म्हटलं का मर्यादा आहे थोडीशी कीर्तनाची. मग आम्हाला संतांच्या माध्यमातून जीवनाचं कल्याण करायचं. काय संतांजवळ तर तुकोबाराय म्हणले संतांजवळ अधिकार आहे बरं का अजय, बरं का नाना. संतांजवळ अधिकार आहे कसला, जेवढं आपण परखड बोलू शकत नाही देवाला तेवढं संत बोलू शकतात. प्रमाण देऊ का, ते काय बी म्हणू शकतात देवाला. का तर त्यांचं देवावर तेवढं खरं तर प्रेम आहे, तेवढं खरं तर वर्चस्व आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून श्रद्धा असल्यामुळं देवाला संताविना शोभा नाही. आणि खरं तर हे प्रमाणच आहे. महाराज म्हणले संत जसं की जनाबाई पंढरपूरच्या पांडुरंगाला चोर म्हटल्या. आठवतं का तुम्हाला, काय प्रमाण आहे सांगतो. काय म्हटल्या, म्हणणार माझ्या बरोबर सगळे म्हणणार, दरीला पंढरीचा चोर, दरीला गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, ओ दरीला दरीला हृदया बांधी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, ओ दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा पंढरी. तुमच्यापेक्षा यांचाच आवाज मोठा आहे, तरी म्हणलं सरकार यांना 1,500 रुपये महिन्याला का देत आहे आज मला कळालं. असू द्या. आणि मग आम्ही भजन करावं, पण त्या संताचं भजन करावं. आणि संताचं जर भजन जर केलं ना आम्हाला हे पापापासून सुद्धा सुटका मिळते. कसं प्रमाण आहे आपल्याकडे. तू का म्हणे पापे जाती संताची या जपे, संतांच्या जपानं पाप जळून जातात. मग तुकाराम महाराज आम्हाला भक्त संत सांगा कसे असतात. अभंगाचं पहिलं
वाजवा. वा वा वा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं, सुंदरतेनं, सजगतेनं आणि सौंदर्यानं चाल गायली. वा. शृंगारासातली चाल. असे भक्त जे देहावर उदास आहे अशा भक्ताची तुकोबाराई ओळख करून देतात. व ज्यांचे सप्त आशा 5 निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात. आशा कोणत्याच प्रकारची आशा नाही का. आम्ही संसारात देवानं आमचा सांभाळ केला, मागे पुढे उभा राही संभाळीत, आली आघात निवाराया. अजून सकळ जीवाचा करीतो सांभाळ करल्यामुळं आम्हाला आशा नाही. आम्ही काय खातो आम्ही कास या संगती. आशा कसली. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एक पुरावा सांगतो आणि थांबतो, ऐका. मग पुरावा काय. माझा आवडतीचा पुरावा आहे आणि पोरांनी आल्या सांगायला सांगितलं की तेवढं झालं पाहिजे आणि म्हणून घ्यायचं बरं का. ऐका काय पुरावा आहे. अजय, जुन्या काळात आपल्या गावामध्ये आपल्या घरी पितृजीव घातली जायची. आठवतात तुम्हाला. पितृ ना पितृजीव घालायचे. कोणत्या महिन्यात जीव घालायचो. आताही घालतो पण त्याचं आता निषिद्ध प्रमाण कमी झालं. म्हणजे आता शहरातली लोक, बरोबर ना, शहरातली लोक ना आता ती पितृ वगैरे काही जीव घालत का. तुमच्याकडे घालतात आपल्या गावाकडे घालतात. पण मला वाटतं जेवढी लोक शहराकडे गेलीत तेवढ्यांचं ते प्रमाण आता बोला ना कमी झालं. आणि पितृ जीव घातली जायचे. आजे बरोबर ना. कोणत्या महिन्यात जीव घालायचो आपण पितृ. हे आजे बोल की कोणत्या महिन्यात. भाद्रपद महिन्यात. त्याला एक पक्ष म्हणायचो आपण. कोणता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पितृपक्ष. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृ होते. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय. काय नाव. जिजाबाई. बरोबर ना. आवली आणि जिजाबाई महाराजांजवळ आले. महाराज राणाचा कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला ना 2 तारा. आणि टाळ कशाची होते तुकोबारायचे. कशाची होते दादा. दगडाची टाळ बरं का. लय गोड म्हणायची तुकोबार. म्हणणार माझ्या मागे. म्हणणार मोठ्यानं म्हणायचं. मोठ्यानं म्हणायचं. तुकोबाची अमृतवाणी देवाची समजायची. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता. क्या बात आहे. वा. पडता कानी दगडाच्या टाळातून गायले अभंग. दगडाच्या मधुनी. वा वा वा. अजून सोपं म्हणायचं ना. नबला ऐक सखे बाई. नबला ऐक सखे बस लय बांधला तुम्ही. लय गोड मांडलात. असं वाटतं मांडपातली एखादी म्हातारी उचलून तुमच्या वाळावा आणि परत ठेवून द्यावा. फेकून नको लागेल तिला. असं गोड लय गोड मांडलात तुम्ही आजी बरं का. आणि खरं बोलायचं. मला वाटतं आपलं मंदिर कोणतं आता हे मंदिर बांधलंय. मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र प्रभूंचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं बरोबर ना. राधाकृष्णांचं असं बरोबर ना. 3 देवता आहे. आई त्यांच्या 3 देवांची शपथ आहे तुम्हाला सगळ्या महिला मंडळींना. खरं बोलायचं. खरं बोलणार तुम्ही. खरं बोलणार का. हा तुम्ही शेतामध्ये काम करता का गाय. सगळ्या करता का काम. करता का नाही काम करता. खरं बोलायचं. त्यांची शपथ आहे. 3 देवांची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाणी करता. शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या. धन्य माता पिता
तो वरून म्हणत्या तयाच्या पाहिलं का ऐका असं दे अख्खा महाराष्ट्रीयनला पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय पहिला हा असू द्या हा लयच गाव पडजड हो काय काय असू द्या हा आणि मग आहे ना मग ते आणि मग तुकाराम महाराज निघाले बरं का भजन करत भाषणामध्ये एवढे तल्ली झाले आजी बरं का कसं भजन म्हणायचं माहिती का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण 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 हरी जय काटा चालला होता त्याच्यामुळे पटपट म्हणले बस आता हा आणि मग भजन करायला लागले जुन्या काळात आजी बघा आजी इकडे बघ तुम्ही ना वावरात जायचं वावरात कळतं का आता सध्या वावर आहे तर पावर आहे बरं का नाही तर वावर नसलं का काहीच नाही हा मग वावर पाहिजे तुमच्याकडे किती नोकरी काय आहे सध्या पाहिलं नाही सध्या तर वावरच लय तडा काय लोकांचा आणि वावरच असलं पाहिजे का आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ते माणसानं जपलंच पाहिजे कधी विकलं नाही पाहिजे महत्वाची गोष्ट आहे आणि मग आहे ना ते वावरात गेले तुकाराम महाराज भजन करत चालले ते भाजीपाला नाही जुन्या काळात माता माऊल्या वावरात जायच्या एक गोल मोठं रिंगण तयार करायचं रिंगण तयार केलं तर गावातून हांड्यानं पाणी न्यायचं हांड्यानं त्या रिंगणावर ओतायच्या तुमचा मालक यायचा आणि त्याच्यावर बैल फिरवायचा बैल फिरली सांगतो ना बैल फिरली का परत तुम्ही गावात जायचं गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण भरायचं आणि त्या जागेवर यायच्या ती जागा सारवायच्या त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे मोठ्याने बोला ना काय म्हणायचे खळं म्हणायचे आता तुम्हाला मस्त कळतंय खळं तुमच्या नातवंडांना विचार बरं खळं ते म्हणतील व्हॉट इज दिस खळं नाही कळणार त्यांना खळं हा खळं होतं जुन्या काळात आणि खळ्यावर तुम्ही गेलात गव्हाच्या 5 पेंड्या नाना काय म्हणायचं त्याला गव्हाच्या 5 पेंड्या 5 सुंडा ज्वारीच्या 5 पेंड्या अण्णा काय म्हणायचो हा बोला ना तात्या बोला ना बरं का मोबाईल इकडे बघा ना माझ्याकडे बघा गव्हाच्या 5 पेंड्या काय म्हणायचो 5 सुंडा ज्वारीच्या बाजरीच्या 5 सुंडा आणि बघा गव्हाच्या पुढच्या वांब्या त्या वांब्या हाणण्याकरता मोगरी आठवते का मोगरी नाही आठवत मोगरी बरं धान्य झालं का तुम्ही त्या बारदाण्याच्या पोत्यात घालायचे त्याला पोत्यात त्या प्लॅस्टिकची नव्हती तेव्हा मग बारदाण्याच्या पोत्यात घालायचे आणि ज्याच्यात घालून घरी न्यायचे ज्याच्यात टाकून तुम्ही धान्य घरी न्यायचे त्याला काय म्हणायचे बैलगाडी म्हणायची 2 बैल असायचे हांबरायची त्यांना खायला बिला चांगलं असायचं आणि मग ते 2 बैल आणि बैल असायची ती गाडी घरी जाण्याकरता डिझेल आणायला जावं लागायचं तुम्हाला निमगावला डिझेल मागं डबडं असायचं बघा 2-4 लिटरचं त्याच्यात लांब लचक तार घातलेली असायची पुढं काळं भंगोर चिरगोड बांधलेलं असायचं आणि मग ते चाकात घातलं का गाडी 120 पडायची त्याला काय म्हणायचं आपण वंगाळा जुना काळ होता हा आणि आजी बरं का तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले बैल बिल आता बांधली टाकली होती सगळे आणि मग ते ना आणि तुकाराम महाराज तिथे पोचले सावकारानं हाक मारली ओ तुकशे इकडे असं बोलवलं तुकाराम महाराजांना तुकशेट म्हणायचे तुम्ही म्हणता तुकशेट कसं काय मोठी जागीरकी होती तुकाराम महाराजांची मोठी सावकारकी होती का आजपर्यंत महाराष्ट्रातल्या यादीतला सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जर काढला ना सरसगट कर्जमाफी सरकारच्या तिजोरीतून नाही घरातल्या तिजोरीतून कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री तुकाराम महाराज एकच आणि मग ते तुकाराम महाराज खळ्यावर पोचले एवढा गहू करू लागला तुकाराम महाराज म्हणले इम्पॉसिबल काय म्हटले इम्पॉसिबल हे शक्य नाही आज जमणार नाही का आज आमच्या घरी काय बोला की आजी बोल ना जरा मोठ्यानं बोल काय आहे आज आमच्या घरी पित्र आणि मी जर गेलो नाही माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शोधी सावकार म्हटलं नुसतं लोकाला ज्ञान सांगता लोका सांगे आम्हाला माहिती तुमचं पाठ आहे आणि लई काय पाठ नाही एवढंच पाठ हे पण मला माहिती आहे हे लई पाठ नाही करते हे फक्त आपल्याला कैची धरण्याकरता तेवढीच प्रमाण पाठ करतात मला माहिती ना मध्यंतरी वारीला जायला 2 दिवस लेट झालो महाराज एकानं अडवलं ना गावातल्यानंच म्हणलं लोकाला सांगायचं समर्थ बरोबर लोकाला कीर्तन सांगायचं बंद करा म्हणलं झालं काय तो म्हणला तुम्हीच म्हणता पंढरीचा वार करीन वारी चुकून द्यारी स्वतःच 2 दिवस लेट झाले त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला तो म्हणला तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसून आजी लोक रे लय लोकांचा नका बडाव घेऊ जाऊ मग आता ते तुकाराम महाराज
महाराज होते. तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले त्याची वंदावी. महाराजांनी घेतली मोगरी आणि लागले भजन करायला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम लागले भजन करायला. पंढरपूरच्या पांडुरंगाला लागला काच. ती म्हणली मारा खाशिव्या. कोणाच्या कोणाच्या हा जे बोल ना कोणाच्या जिजाबाईंच्या. जिजाबाईंच्या शिव्या खायच्या नाही याकरता मारुतीरायाला बोलवलं. मारुतीरायाला मारुती राया इकडे या. मारुतीरायाला कसं करता बोलवलं. बैल वा बैल. मारुतीराय म्हणले काय माझं काही क्रेडिट आहेच का नाही. जरी माझ्याकडे क्रेडिटचं कार्ड नसलं तरी आप्पा माझा विषय हार्ड आहे. नाही कळलं तुम्हाला. मारुतीराय म्हणले मी बैल व्हायला तयार नाही. माझी काही कीर्ती आहेच का नाही. माझ्यावर अभंगलेले शरण शरणजी तुम्हालो. आणि मला भक्तीच्या वाट विचारल्यात. काय भक्तीच्या त्या भजदा वाव्या. एवढंच नाही अजून किती मोठं गणित माहिती का. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपण केला सूर्याला थरथरली वा वा वा. एकदा टाळी वाजवा टाळी वाजवा. त्याच्यात दगड टाकू नका बरं का. फक्त एवढं करा. हा 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 आडी बघ ना. हा आडी बघ. हा आडी बघ बरं का. ती डचकी दे मोदी असं आलं का. हा बर 2 बैल चुकली. आणि मग ते बरं का मारुतीराय म्हणले मी बैल व्हायला तयार नाही. काय माझी कीर्ती आहे. पण पांडुरंग परमात्मा म्हणले तुम्हाला माहिती का कोणाकरता बैल व्हायचं. ओ तुकाराम महाराजांकरताच बैल व्हायचं. मारुतीराय म्हणले जर त्या तुकाराम महाराजांकरता जर बैल व्हायचा असेल ना हा मारुती बैल काय त्या तुकाराम महाराजांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याची द्वारी श्वान येते. ना बैलगाडीला किती बैल असतात 2. आता अजय बरं का हे अजय एक बैल तयार केला. आता कोणता सांगितलं मी मारुतीराय बरोबर ना. मारुतीराय आणि एक बैल दुसरा बैल हनुमंतराय अशी 2 बैल तयार करण्याचं ठरवलं बरोबर ना. ती म्हणते हा जमन म्हणते. अगं मारुतीराय हनुमंतराय एकच आहे. अगं हा ती म्हणते जमन म्हणते जमन. हा हा मग मारुतीराय हनुमंतराय. मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण. आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवायना जीवाचा मित्र गावात बोला ना असतोच. तुमचा कवायना गावात एखादा मित्र बोला ना आहे का नाही. दादा तुमचा कवायना आहे. अजय तुझी कवायना एखादी गावात मैत्रीण बोल ना एखादी कवायना. असतेच. मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे ना. कोण. गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मर या नाही इकडे या. गणपती बाप्पा आलं. गणपती बाप्पा आले मारुतीराय लागलं नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती. हा हा आमच्या पप्पा आणि गणपती लागले. मग गणपती बाप्पा मारुतीराय 2 बैल झोपली. ती बैल काय साधी होती बाई. एक जीवाचा अवतार होता बरं का. आणि एक बोला ना एक जीवाचा अवतार होता शिवाचा. साधी बैल. एक ते जुनं गाणं आठवतं का तुम्हाला. कोणतं गाणं होतं. हो पाटे किती गोड म्हणायचे ते. जीवा शिवाची बैल जोड
आता नाही राहिलं, आता गाणं अपडेट झालं, आता हे गाणं नाही राहिलं, आता गाणं कोणतं आलं, पाटलाचा. असू द्या, हा गाणं अपडेट झालं. जुन्या काळ होता ना, जुन्या काळातली गाणी तुमच्या काळातली गाणी किती गोड होती. वसुदेवाची आई कावानी हे जगात नाही राम र, दाम करी होतं का नाही जुना काळ. आता नाही राहिलं. आता मी त्या दिवशी कविता ऐकली, काय होती माहिती का निखिल दादा, काय कविता होती माहिती का, गेले बाय उसाच्या मळ्यात, आणल्या बाय पाकुळ्या धरून, दिल्या बाय नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला, नवरा अजून बाकी थांब मध्येच नाही, नवरा गेला पळून आणि आणला बाई दुसरा. कविता आल्या. पोरांना जर कविताच ऐकायच्या असतील तर ऐकायच्या कविता कशी गाणी आली पाहिजे माहिती का, ऐकायची तुम्हाला. किरीशी करी किरीटा परी लहानी बघवा त्वचा, उगवला तारा उगवला तारा तिमिरारा, करता शिवाजीरा, उगवला तारा तिमिरारा, करता शिवाजीरा, उगवला तारा तिमिरारा, करता शिवाजीरा, उगवला तारा तिमिरारा, करता शिवाजीरा. थोडा पक्वाचा आवाज पाहिजे, टाळी वाजवून तुम्ही सगळे. युगायुगांचा कडकणार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, युगायुगांचा कडकणार यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार, यवन चाकरी करी सरदार. चाटल्या चतुर्च्या भुजा, चाटल्या चतुर्च्या भुजा, उगवला तारा तिमिरारा, शिवाजीराजा, उगवला तारा तिमिरारा, करजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिरारा, करजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिरारा, करजा शिवाजीराजा, तिमिरारा, करजा शिवाजीराजा. छत्रपती शिवाजी महाराज की असं असलं पाहिजे. हा पण आता नाही, आता पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी ह्या अशा कविता आल्या. आणि म्हणून महाराज म्हणली मग बरं का, अशी 2 बैल गाडीला झुपली आणि गाडी निघाली. पण आता गाडी तयार केली, गाडीमध्ये भरली कणी गव्हाचा भरडा. तुमच्या काय म्हणतात त्याला, कणीच म्हणतात ना, गव्हाची कणी, बरोबर ना दादा. आई काय म्हणतात त्याला, गव्हाची कणी. लापशी गोड होण्याकरता काय लागतो, गुळ. आणखीन सुगंध सुटण्याकरता एवढीच असते बघा, विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप, मम्मीला म्हणलं ग तूप, मम्मी म्हणती चूप. हा राहिलंच नाही तूप. देवानं सगळं गाडी तयार केली आणि सगळ्यांचा नाद करायचा. पण तुमच्या सिन्नर भागातल्या पिकअपवाल्यांचा नाही नाद करायचा भाऊ. मी लय पिकअप बघितलं महाराज आता येताना, काय गाड्या चालली त्यातून, काय फाळकच ना मागचं ते फाळ. किंवा याकडं मागाशी 2 पिकअपवाली भेटली. मी इकडं टर्न घेतला का, मला 2 पिकअपवाली भेटले. तुमच्याची काढची होती, MH15 म्हणले तुमचंच ना, तुमच्याच पिकअप होत्या. काय लिहिलं तर माहिती का, बघतोस काय रागानं, आणि वर टेक केलं वाघानं, म्हणलं वर वाघ. आणि पहिला वाघ निघून गेला, दुसऱ्या वाघानं काय लिहिलं तर माहिती का, आलं बाया दाजी वाघ. काय लोक नाव टाकतील काय सांगता येत नाही. याकडनं काय लिहिलं माहिती का, भरली का चालली. म्हणजे लई लोक काय विनोदी. जाऊ दे, अजून काय वाक्य पण सांगायचो की नाही इथं, नंतर कीर्तन संपल्यावर सांगायला. आणि मग आहे ना, देवानं गाडी तयार केली, एक गाडी गोंगराची. गाडी तयार केली, गाडी तयार केल्यानंतर सगळं भरलं. आज कॅमेरा आहे त्याच्यामुळे नाही बोलणार मी. आणि मग आहे ना, सगळं भरलं देवानं. आणि देवानं भरल्यानंतर गाडी पंढरपुरातून निघली. गाडी पोचली देऊमध्ये. 9:30 वाजता गाडी देऊमध्ये पोचली. बघा, चेक युअर टाइम. गाडी देऊमध्ये पोचली. आणि पोचल्यानंतर तुकाराम महाराजांच्या दारात गाडी पोचली. तुकाराम महाराजांचं रूप घेऊन पांडुरंगानं रूप घेतलं. अजय दारात पोचली आणि जिजा नाक मारली, जिजाई बाहेर. आणि जिजाई बाहेर आले. आणि जिजाईने गाडी बघितली, गाडीतलं महाराज बघितलं, बैल बघितली. जिजाई म्हणल्या, हे आमचे महाराज असू शकत दाल में कुछ
डाल में कुछ डाल में काला नहीं, डालच काली लगती मुझे इधर। दया इधर कुछ तो गड़बड़ है। हाँ अभिजीत, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है। शालूम के कुछ तो गड़बड़ है। दया दरवाजा तोडना पडेल। नाही कळालं काय ना, आता कळलं काय ना, घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं। हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड। जिजाई आंबाबाई कळलं, आंबाबाई आमचं मालक बदललंय, पार मारतो सोडलाय प्रपंचाला, त्यांची बुद्धी ना अशीच राहू द्या, तुमचे अजून दाव उपवास करतो। आंबाबाई म्हणली तुमचंच फिरलंय डोकं, हे आलेत ना, हे आमचे आलेत, आमचे, तुमच्या अजून गौज करतात तिकडे खाड्यावर। सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली। सांगू का, तुकाराम महाराज म्हणले भक्त असा आहे की ज्याला देवाजवळ मागण्याची गरजच नाही। कसं मागे पुढे सांभाळ करतोय म्हणून आम्हाला कोणत्याच प्रकारची आस नाही। म्हणून भक्ताईसे जाना जे देहे उदास गेले आशा पाश निवारुणी, मग देव सांभाळ करतोय म्हणून त्या भगवंता व्यतिरिक्त आम्हाला काय आवडत नाही। विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, आम्हाला बाकी काहीच आवडत नाही, फक्त भगवान परमात्मा आवडतो। का तर प्रमाणाचे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी, का विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता विठोबा रखुमाई, 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 विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली
9:07 झालेत. वेळ बोलण्यासारखा भरपूर आहे, पण वेळ कमी पडला, त्याच्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा वेळेची मर्यादा आहे, वेळेत थांबणं गरजेचं आहे. पुढे बहुत काही करणे आहे, त्याच्यामुळं वेळेत थांबणं उचित गणित आहे. आणि कसं आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यात म्हणे की लय दाटे पेरून उपयोग नाही, दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि म्हणून आणि फाट्याच्या बाहेर गेलेलो कोळपता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं वेळेत थांबणं गरजेचं आहे. गुणीजनांनी लय गोड साथ दिली बरं का. महाराज मंडळी, धन्यकुमार महाराज आहे, चिंतामण महाराज आहे, आमचे शरद महाराज आहे, आदरणीय आमचे खरं तर दिनेशजी आहे, गोड साथ दिली बरं का. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माझा स्वभाव आहे की कलाकारावर गुणीजनावर प्रेम करावं. कीर्तन संपलं म्हणजे त्यांचे आभार मानायचे नाही, हे माझ्या रक्तात नाही. का? कारण की कीर्तनकारापेक्षा पण जास्त अदब त्यांना आहे. कसा अदब आहे बघा, माझ्या अगोदर यायला त्यांनाच यावं लागतं, इथं पंचपदी सुरू करायला त्यांनाच यावं लागतं, बरोबर ना. माझ्या अगोदर तेच येतात. बरं, आता मी त्यांच्या अगोदर बसणार आणि मग तेच बसणार, म्हणजे जास्त कष्ट कोणाला आहेत? त्यांना आहे, बरोबर. तुम्हाला सगळ्यांना कष्ट आहे. आणि मग एक काम करायचं, आता आयडिया देतो तुम्हाला. कीर्तनकार आला का बाहेरच आडवे जायचं, तिकडं निम्म्यातच, तिकडं मागच. हे बघ, आम्ही उभं राहील पण निम्मा आमचं, तरच आम्ही राहतो, तरच उभं राहतो. फक्त आजपासून नको, उद्यापासून चालू करा. हां, म्हणून तुम्हाला सगळ्यांना गोड असं धन्यवाद. गोड साथ दिली आमचे चोपदारे, विनेकरी, सगळ्यांनी गोड. आणि मला वाटतं आमच्या निखिल दादाचं नाद नाही बरं का. साऊंड क्षेत्रातलं लय गोड, एवढं गोड ना, म्हणजे असं पाहावंच लागत नाही त्यांच्याकडे की बाबा हे वाढव ते वाढव, असं सांगायची गरज नाही. म्हणजे जे मनात आहे ना ते अगोदरच देऊन टाकणार. काय असेल देवानं जादू दिली असेल बोटामध्ये. मला वाटतं तो शोले पिक्चर मधला डायलॉग तुमच्याकडे बघून मला वापरावा वाटतो, हे हात मुझे दे दे, असं वाटतं. घरी घेऊन जा. गोड त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. झालेली सेवा समर्पित करतोय. गेल्या 2-2.5 तासामध्ये माझ्याकडून बरं का नाना चुकीचा काही अपशब्द केला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. बरं का समृद्ध दादा, काय चुकलं असेल, ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा बरं का. आजी तुला तर जास्त त्रास दिला बरं का. आजी काय चुकलं असेल, ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची सगळी कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही, माझा बाप श्रीमंत आहे. माझा हे आपल्या सगळ्यांचं बरं का. किती श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेला तर माझ्या बापाच्या, आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार. आणि म्हणूनच झालेली सेवा विठुरायाच्या चरणाजवळ समर्पित करतोय. 27 वर्ष आहे रे पांडुरंग आमचं, आणि 27व्या वर्षातला हा कळशरुणातला आमचा भव्य दिव्य सप्ताह आहे. मला वाटतं आज दुसऱ्या दिवसालाच आमच्या मंडपामध्ये जागा बसायला नाही, अजून 7 दिवस जायचे, 6 दिवस जायचे. देवा असंच आमच्या कार्याला यश दे. नक्कीच अजून पेक्षा ह्याच्यापेक्षा आम्हाला मोठा सोहळा करायचा आहे, हीच बुद्धी आमच्या डोक्यामध्ये घाल. एवढीच तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. शेवटची चाल म्हणणार आहे, शेवटची चाल नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा दाट असा अंदाज आहे काही कारणास्तव कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्णविराम. हात वरती. तुकाराम.